ही जनतेने जेव्हा निवडणूक हाती घेतली त्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची आहे, कारण ही निवडणूक कुठल्याही दोन उमेदवारांमधली फक्त राहिली नाही, ही निवडणूक दोन पक्षांमधली राहिली नाही, तर ही निवडणूक 10 वर्ष सातत्यानं अपेक्षा भंग करत असलेलं केंद्रातलं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी ही निवडणूक झाली। तर 10 वर्षापूर्वी तुम्हाला मला आश्वासन दिलं होतं, काय दिलं होतं आश्वासन? ते आले तुमच्या खिशात। गॅस सिलेंडर 450 झाला तर आंदोलन करणारी लोक होती, आज गॅस सिलेंडर 500 रुपये, बरोबर ना? 500 रुपयाला मिळतो ना गॅस सिलेंडर? अहो मिळतो की? बघा गॅस सिलेंडर काहीतरी गडबड होती बहुतेक, कारण बस हो गई महंगाई की मार असं 2014ला सांगितलं होतं। त्यानंतर आता ही महागाई कस काय भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आणि उमेदवाराला कस काय महागाई सहन होईल? त्यांनी दिला असेल ना 500 रुपयाला सिलेंडर, 850ला भेटतोय, म्हणजे 1150चा 850 केला निवडणुकीसाठी। आणि म्हणजे एकदा का निवडणूक झाली व्यापारी लय डेंजर वर का ये, म्हणजे 1150चा 850 केला, 2 महिने जेवढे 300 रुपयाचं नुकसान होईल। बोधे एकदा निवडणूक करा फक्त एकदा चूक, मग झाला सिलेंडर डायरेक्ट 1500 होईल ना? केवढी गॅरंटी आहे तुम्हाला? पण हेच थोरात साहेब, ही जनतेने निवडणूक हाती घेतली, तिकडे देशाचे पंतप्रधान गॅरंटी विषयी बोलत असले तरी माझ्या माता भगिनीला आज ही गॅरंटी आहे का परत जर चूक झाली आणि चुकून कमळाचं बटन दाबलं तर पंतप्रधानांच्या गॅरंटीचं माहित नाही, पण माझी माता भगिनी गॅरंटी देती का सिलेंडर 1500 नक्की होईल। आणि म्हणून माझी माता भगिनी ही चूक अजिबात करणार नाही। काम शिरूर पर्यंत तुमचं व्यवस्थित मार्गी लावलेलं, टेन्शन घेऊ नका, कारण गेली 25-30 वर्ष जो पुणे नगर हायवेचा ट्रॅफिकचा जो प्रश्न होता, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना फिनिक्स मॉल पासून फ्लायओव्हर तुमचा सुरू होणार, 2 मजली 18 लेनचा फ्लायओव्हर। तुम्हाला नगरहून जायचं असेल तर शिरूरहून डायरेक्ट दुसरा मजला घ्यायचा आणि थेट पुण्यात उतरायचं। तुम्हाला मध्ये कुठं उतरायचं असेल तर शिरूरवरून जाताना पहिल्या मजल्यावर जायचं, मग तुम्ही शिक्रापूरला उतरा, नाही तर पुढे वाघोलीला उतरा। 18 लेनचा फ्लायओव्हर, 9,500 कोटी रुपयाचा प्रकल्प, निविदा प्रक्रिया सुरू आहे। आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि काम ऍक्च्युअली सुरू होईल। एखाद्याच्या 2 खोल्या बी असू शकतात, 2 खोल्या घेतलेल्या असू शकतात, पण दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जेव्हा पण मोठे पाहुणे येतात, मोठे नेते येतात, ते शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जातात। म्हणजे मतं द्यायची ती दक्षिण नगरनी आणि पंतप्रधान आले तर ते शिर्डी लोकसभेत, मतं द्यायची ती दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाने आणि गृहमंत्री आले तर ते शिर्डी लोकसभेत। आणि मग कोडं उलगडलं। आमच्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं ज्यांना 50 वर्षांची राजकीय परंपरा नसती, त्यांना विक्रम भैया एवढी दूरदृष्टी नसतीच हो। आम्ही आपला विचारच करत राहिलो, मत सगळी दक्षिण नगरची आणि पाहुणे सगळे शिर्डी लोकसभेत, असं कसं व्हायलं? आणि नंतर कळलं 2029ला ताई लोकसभेच्या मतदारसंघांची फेररचना होणार आहे, पुनर्रचना होणार आहे। म्हणजे 2029 नंतरच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेची आत्ताच तजवीज करतायत का? आणि जर आत्ताच तजवीज करत असतील तर दक्षिण नगरची माणसं काय साधी होय? म्हणजे उत्तरेचं पार्सल उत्तरेला पाठवायचं, 29ला जो माणूस मत मागायला येणारच नाही तो तुमची कामं काय करणार एवढं तर दक्षिण नगरच्या प्रत्येक शून्य मतदाराला व्यवस्थित कळतंय। आणि हे तुम्हाला कळत असल्यामुळे एवढीच कळकळीची मागणी आहे भावांनो, की आमचे लोकनेते निलेश लंके, स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा सच्चा मावळा आहे, सच्चा शिवसैनिक, आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती,
माननीय पंतप्रधानांनी 2014ला काय सांगितलं होतं? गॅस सिलेंडरला नमस्कार करून मतदानाला जा. आठवतंय का? 14ला सांगितलं होतं, हो का नाही? हा, व्हेरी गुड. 14ला जसं त्यांनी सांगितलं होतं सिलेंडरला नमस्कार करून जा, आता 24ला परत गॅस सिलेंडरलाच नमस्कार करून मतदान करायला जा. पण गॅस सिलेंडरला एकदा नमस्कार करून चालायचं नाही. किमती तिप्पट वाढल्यात, त्यामुळे त्रिवार नमस्कार गॅस सिलेंडरला करा. गॅस सिलेंडरच्या बाजूला खताची गोण ठेवा, त्या खताच्या गोणीला 3दा नमस्कार करा. एवढंच नाही तर मतदानाला जाताना आपल्या नात्या गोत्यातल्या, पै पाहुण्यातला नाही तर घरातला कोणी बेरोजगार असेल तर त्याचा ओढलेला चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि मग मतदानाला जा. आणि हे अपेक्षा भंग करणारं सरकार खाली खेचण्यासाठी येत्या 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून, आपला नंबर किती? 2. याला म्हणतात नियती. नियतीने सांगितलंय व्हिक्ट्री. नियतीने जी विजयाची खून दिली त्या 13 तारखेला 2 नंबर समोरचं निलेश लंके नावासमोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निलेश लंकेना विजयी करा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.